नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण मुलांच्या टिफिनसाठी अगदी पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी पाहणार आहोत. बीट शक्यतो कोणाला आवडत नाही, मोठेसुद्धा अगदी खात नाही, त्यांनासुद्धा कंटाळा येतो. लहाने तर काय खाणार. त्यामुळे आज आपण लहानांच्या टिफिनसाठी अगदी झटपट होणारी आणि हेल्दी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण एका वाटीचं माप घेतलं, 2 वाटी तांदूळ घेतला, स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर पाण्यात भिजत घातला आणि त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घेतली, ती सुद्धा आपण स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत घातली. त्यानंतर सकाळी आपण तांदूळ आणि डाळचं संपूर्ण पाणी काढून घेतलं. मिक्सर जारमध्ये टाकून तांदूळ आणि डाळ वेगवेगळा वाटून घेतला. आधी तांदूळ वाटून घ्यायचं, त्यानंतर डाळ वाटून घ्यायची. एका बाउलमध्ये काढून घ्यायची. एवढं बॅटर आपल्याला लागणार नाही, अर्धा आपण काढून घेऊया. संपूर्ण बॅटर एकाच बाउलमध्ये टाकून छान असं फेटून घ्यायचं. 2 मिनटं फेटून घ्यायचं म्हणजे फ्लफी होतं. घाई असेल तर लगेचच करूया, जर घाई नसेल तर 10 मिनटं झाकून रेस्ट केलं तरीसुद्धा अगदी छान डोसे होतात. त्यानंतर छान फेटून घेतलं, अर्धं बॅटर काढून घेतलं, एका बाउलमध्ये काढलं, मस्त फेटून घेतलं. फेटलेल्या बॅटरमध्ये आता आपल्याला पुढील साहित्य टाकायचं आहे. बीट घेतलं, बीट आपल्याला वरची साल काढून घ्यायचं आहे. एकच बीट घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही, नाहीतर मुलांना आवडणार नाही. त्यानंतर बीटाची छान साल काढून घेऊया. संपूर्ण बीटाची साल काढून घ्यायची. साल काढून घेतल्यानंतर याचे तुकडे करून घेऊया. तुकडे केल्यानंतर हे आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून छान बारीक आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. बीट खूप कंटाळा येतो सगळ्यांना खायला. अशी रेसिपी बनवली तर अगदी आवडीने खातील. बीट आपण कापून घेतलेलं आहे, मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं अर्धा इंच आलं टाकायचं, 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. लसूण जरा बारीक होता म्हणून जास्त टाकला. 1 चमचा जिरे, कोथिंबीर आणि आवडीनुसार मिरची टाकून घ्यायची. हे सगळं आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं, कोरडं असतं वाटलं जात नाही. त्यानंतर अर्धा आपण यामध्ये बॅटरमध्ये टाकून घेतलं. छान एकजीव करायचं, मस्त फेटून घ्यायचं. जेवढं फेटणार तेवढे डोसे अगदी छान होणार. छान फेटून घेतलं की याचे तुम्ही साधे डोसे काढले तरीसुद्धा चालेल. जर यामध्ये भाज्या ॲड करायच्या तर त्यासुद्धा तुम्ही टाकू शकतात. यामध्ये मी टोमॅटो, गाजर आणि शिमला मिरची छान अशी चॉप करून टाकून घेतली. अगदी पौष्टिक आणि हेल्दी होते. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा पांढरी तीळ टाकून घ्यायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची. यामध्ये आपण जिरं टाकलेलं नाही, जिरं आपण मिक्सरमध्ये वाटतानाच टाकून घेतलं होतं. त्यानंतर छान एकजीव करून घ्यायचं, मस्त फेटून घ्यायचं. तुम्ही याचे प्लेन डोसेसुद्धा तयार करू शकतात. आता आपण तवा घेतला, तापायला ठेवला, त्याच्यावर आपल्याला थोडंसं बॅटर टाकून छान मस्त स्प्रेड करून छोटे छोटे डोसे काढून घ्यायचे आहेत. मस्त तेल सोडायचं, वरून झाकण ठेवायचं. दोन्ही साईडने खरपूस असे डोसे भाजून घ्यायचे. अगदी टेस्टी, हेल्दी होतात. मला तर वाटलं माझ्या मुलाला आवडणार नाही, पण त्यानेसुद्धा अगदी आवडीने खाल्लं आणि टिफिनलासुद्धा नेले. अगदी झटपट होतात. दोन्ही साईडने तेल सोडून मस्त खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. याच पद्धतीने जर तुम्ही प्लेन डोसे बनवले तरीसुद्धा खूप छान लागतील. अगदी बीटची चवसुद्धा लागत नाही, अगदी टेस्टी होतात. मस्त ह्याच पद्धतीने संपूर्ण डोसे मस्त तेल टाकून आपल्याला स्प्रेड करून छान भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने खरपूस भाजायचे. मंद आचेवरच भाजा, नाहीतर आतून कच्चे राहतात. छान मस्त झाकण ठेवून भाजून घ्यायचे. बघू शकता अगदी टेस्टी हेल्दी रेसिपी झालेली आहे. अगदी छान लागते, मुलं अगदी आवडीने खातील. एकदा काय आठवड्यातून 3 वेळा बनवली तरीसुद्धा मुलांना खूपच आवडेल. त्यामुळे तुम्ही आजची ही बीटाची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत डोसे आहेत, अजिबात कडक नाही, खायलासुद्धा नरम आहेत. तोडूनसुद्धा दाखवते, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, पटकन होते. एकदा रेसिपी टिफिनसाठी नक्की ट्राय करा.